नमस्कार मित्रांनो, आज आपण जिलेबी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघणार आहोत। प्रथम आपण 200 ग्रॅम साखर घेतली पातेल्यामध्ये पाक बनवण्यासाठी। त्याच्यामध्ये 1 कटोरी पाणी ॲड केलं। आता आपण जिलेबीचा पाक चुलीवरती बनवणार आहोत, म्हणजे जिलेबी ही आपण चुलीवरतीच बनवणार आहोत। आता आपण पाणी ॲड केलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं लिंबाची खाप कापून टाकली आहे। त्याच्याने काय होतं, जिलेबी साखरेमध्ये जे पण खराब पाणी असतं, साखरेला जो खराब पण असतो ना, ते निघून येतं। म्हणजे पाक तयार होता वरती सगळं फेसाच्या साह्याने वरती येतं, ते काळपट दिसतं। ते आपण पाक व्हायला येईल तेव्हा आपण काढून घेऊ ते पण। आणि आता आपण त्याच्यामध्ये थोडासा फूड कलर ॲड केला आहे। माझ्याकडे केशर नव्हता म्हणून मी फूड कलर टाकला आहे। तुमच्याकडे केशर असेल तर तुम्ही केशर टाकू शकता, पण फूड कलरनी कसा जिलेबीला चांगला कलर येतो, जसं आपल्याला पाहिजे। एकदम हलवायाकडे आपल्याला जशी जिलेबी भेटते आपण जेव्हा विकत घेतो मार्केटमध्ये, सेम तसाच कलर येणार आहे। आणि मी आधी पण 2 ते 3 वेळेस जिलेबी बनवली आहे, तर ती पण एकदम परफेक्ट तशीच बनली होती। आता ह्याही वेळेस तशीच बनेल। तुम्ही बघत असाल कलर कसा सुरेख दिसतोय पाकामध्ये कलर टाकून घेतलं तर कसं कलर पाकाला मस्त येतो। आता आपण बॅटर बनवणार आहोत, त्याच्यासाठी मी 150 ग्रॅम मैदा घेतलेला आहे। आता आपण एका वाटीमध्ये 150 ग्रॅम मैदा घेतला आहे, त्यामध्ये मी 1 चमचा थोडंसं गावठी तूप, जे देसी घी असतं घरचं आपण बनवलेलं, माझ्याकडे घरचं तूप आहे तर मी घरचं तूप ॲड केलं आहे 1 चमचा। त्याच्याने ना जिलेबी क्रिस्पी बनते एकदम आणि मस्त होते। आता मी त्याच्यामध्ये 1 चमचा दही ॲड करते। दह्याने काय होतं मित्रांनो, की जिलेबीला जो थोडासा आंबटपणा असतो ना, जो यायला पाहिजे तो दह्याने येतो। आता मी दही ॲड केलेलं आहे, तुम्ही बघत असाल। आता त्याच्यामध्ये मी थोडासा एक पॅकेट इनो सोडा होता, ते आपल्याला इमिडिएटली बनवायची आहे जिलेबी, त्यासाठी मी इनो सोडा यूज करते, त्याच्याने आपण लगेच बनवू शकतो। आता मी त्यामध्ये थोडंसं बेकिंग पावडर आहे, ती माझ्याकडे होती म्हणून मी टाकते, तुमच्याकडे नसेल तर नाही टाकली तरी इट्स ओके। आता हे मी व्यवस्थित हे मिश्रण आहे पिठाचं, ते व्यवस्थित हलवून घेते हाताने, का तर त्याच्यामध्ये ना कुठेही गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे। कुठे असं जाड वगैरे गुठळ्या राहतात ना, त्या नाही राहिल्या पाहिजे। आणि पाणी ना मित्रांनो एकदम थोडं टाकायचं आहे, एका वेळेस सगळं पाणी नाही टाकायचं आहे, कारण की व्यवस्थित त्याचं मेजरमेंट जमलं पाहिजे। कारण की एका वेळेस पाणी टाकलं तर एकतर खूप पातळ होईल, नाहीतर मग खूप घट्ट होतं। त्यासाठी आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचं आहे मिश्रण, आणि जास्त घट्टही नाही होऊन द्यायचं आहे। आता तुम्ही बघत असाल मी मिश्रण तयार करते, आता थोडं पाणी ॲड करते। आता तुम्ही बघत असाल गुठळ्या त्याच्यामध्ये थोड्याशा नॉर्मल दिसत आहे, थोडाफार गुठळ्या राहिल्या तर काही प्रॉब्लेम नाही, त्याच्याने काही प्रॉब्लेम नाही होते। आता मिश्रण जवळजवळ होत आलेलं आहे, हे बघा कसं मस्त दिसतंय मिश्रण। आणि मिश्रणामध्ये पण आपल्याला थोडा नॉर्मली कलर टाकायचा आहे। आता मी ज्याच्या मिश्रणामध्ये थोडा नॉर्मली ज्या गुठळ्या राहिल्या त्या चेक करते, खूप जास्त राहिल्यात की नॉर्मल आहे। आता बघत असाल तुम्ही मिश्रण म्हणजे होत आलेलं आहे, म्हणजे जसं पाहिजे तसं झालेलं आहे, याच्यामध्ये काही शंका नाही आहे। आता एकदम परफेक्ट जसं पाहिजे आपल्याला जिलेबीसाठी तसंच झालेलं आहे, मिश्रण रेडी आहे। आता आपण मिश्रणामध्ये थोडासा कलर, 1 पिंच भर कलर आहे ना, तो ॲड करतोय, ज्याच्याने जिलेबीला मस्त लालसर कलर येतो, असा ऑरेंज लालसर कलर येईल। मी पण तोच कलर यूज केला आहे, मी येलो कलर नाही यूज केला आहे, कारण की मला येलो कलरची नव्हती बनवायची। कारण की मी आधी 2दा येलो कलरचीच बनवली होती, म्हणजे पिवळ्या कलरची बनवलेली, बट यावेळेस मी केशरी कलरची जिलेबी बनवते, जशी
बाजारात भेटते ना मार्केटमध्ये. आता मी चुलीवरती एक कढई पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मी घरचं बनवलेलं तूप टाकलेलं आहे, कारण की तुपामध्ये जिलेबी क्रिस्पी बनते एकदम आणि चव पण मस्त लागते तुपाने. आता मी एक बॅग घेतलेली दुधाची, त्याच्यामध्ये मिश्रण भरलं आहे. आता मी तव्यामध्ये जिलेबी तळायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघत असाल कशी मस्त एकसारखी बनते आहे, गोल गोल एकदम एकदम मस्त वाटते. वाकडी तिकडी नाही होते, कारण की आपण पीठ पण मस्त एकदम परफेक्ट घेतलेलं आहे. जास्त पातळ जर घेतलं ना तर वाकड्या तिकड्या कशा पण होतात. हे बघा, जिलेबी तळून रेडी झालेली आहे. आता ती आपल्याला पाकामध्ये सोडायची आहे. पाकामध्ये वरचीवर नाही सोडायची, आपल्याला ती अशी खाली डुबवायची आहे. हे बघा, आता जिलेबी तळून आपण पाकामध्ये टाकली. जिलेबी बनवून रेडी झालेली आहे. म्हणजे 2 मिनटं ठेवायची आपल्याला पाकामध्ये, मग नंतर काढायची जिलेबी. हे बघा मित्रांनो, जिलेबी बनवून रेडी झाली. हे बघा, आता आपण तोडून बघूया. एकदम रसिली रसिली, त्याच्यामध्ये बघा पाकाचा कसा रस दिसतोय. अशी पूर्ण ओली म्हणजे पूर्ण आतमध्येपर्यंत पाक त्याचा मुरला आहे. कशी एकदम मस्त झाली जिलेबी. तुम्ही पण मित्रांनो, तुम्ही पण ट्राय करून बघा. आवडल्यास एकदा ट्राय करा. आवडल्यास कमेंट करून सांगा मला कशी वाटली. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.